भारतीय संविधानाने आपल्याला लोकशाही चालवण्याकरता मतदान नावाचा शक्तिशाली एक शस्त्र दिले आहे। परंतु शक्तिशाली शस्त्राची चोरी झाल्याचा गंभीर आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला। या गंभीर आरोपामुळे देशात खळबळ तर माजलीच। गुरुवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन देशाच्या निवडणूक आयोगावर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं। त्यांनी देशाच्या अनेक राज्याच्या मतदार यादीत घोटाळा झाल्याचा सुद्धा आरोप केला। महाराष्ट्रात 5 वर्षात 5 महिन्यात अनेक पट्टीने मतदान वाढल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला। काही गावात एकूण लोकसंख्येपेक्षा मतदानाचा आकडा अधिकने वाढल्याचा दिसून आलेला आहे। त्यापैकी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कराड दक्षिण मतदारसंघातील कापिल गावातील चुकीच्या पद्धतीने झालेल्या मतदानाबाबत समाजसेवक गणेश पवार यांनी आमरण उपोषण करून दोषीवर कडक कारवाईची मागणी केली आहे। या उपोषणाला कराड तालुका काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे। लढवणारी न्यूज नेटवर्क मीडिया कराड। नमस्ते, मी गणेश पवार। आमच्या कापिल गावामध्ये 9 हे ज्या उपोषणासाठी उपोषण मी बसलेलो आहे, या 9 लोकांच्या विरोधासाठी, या 9 लोकांच्या नावावरती कापिल गावामध्ये घर, जमीन, रेशन कार्ड नसताना यांनी बोगस आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी करून कापिलमध्ये मतदान केलेलं आहे। तरी यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी मी अमरण उपोषणात बसलेलो आहे। तसेच या लोकांची पूर्वीच्या ठिकाणच्या मतदार यादीतून यांची नावे कमी झालेली नसताना कापिल गावच्या मतदार यादीमध्ये प्रशासनाने नावे कशी वाढवली याबाबत प्रशासनाची चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे। या माझ्या उपोषणाला आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। गणेश पवार हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या गावामध्ये काही बोगस मतांची नोंदणी झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आमरण उपोषणास बसलेले आहेत। या उपोषणास आमच्या सर्वांचा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे। नमस्कार, मी झाकीर पठाण, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष। आज या ठिकाणी कराड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी त्यांच्या गावात विधानसभेमध्ये जे काय बोगस मतदानाची प्रक्रिया झाली त्या मतदानाचा पूर्णपणे अभ्यास करून गणेश पवार यांनी तहसीलदार कचेरी त्याबद्दल तक्रार दाखल केलेली आहे। त्या तक्रारीत त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी 9 लोकं आहेत त्या 9 लोकांचं त्यांच्या गावातील मतदार यादीत नाव असताना पुन्हा ह्या कापिल गावात कसं काय नाव आलं आणि ते कुणी केलं आणि हे नाव ज्यावेळी नोंद होत होती त्यावेळी प्रशासन काय करत होतं अशी त्यांची भूमिका आहे। आणि त्या भूमिकेचा पाठपुरावा करण्यासाठी त्या लोकांच्यावर कारवाई होण्यासाठी गणेश पवार उपोषणासाठी बसलेले आहेत। या उपोषणासाठी आम्ही सर्व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गणेश पवार यांना आम्ही पाठिंबा देत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।